डॉक्टर संपदा मुंडे यांचा पुतळा उपजिल्हा रुग्णालयात बसवणार रामराजे निंबाळकर. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान रणजित नाईक निंबाळकरांवर नाव न घेता टीका केली आहे. दिवाळीच्या दरम्यान घडल्या घटनेने मी प्रचंड अस्वस्थ झालो असून मी भाऊबीज साजरी केली नाही आणि यापुढेही या घटनेचे स्मरण म्हणून मी भाऊबीज साजरी करणार नसल्याचे रामराजन सांगितले आहे. दरम्यान या तालुक्यातील काही लोकांची प्रशासनावरची दहशत या आत्महत्या प्रकरणावरून पुन्हा एकदा समोर आली असून या दुर्दैवी घटनेने तालुक्याचे नाव जगभरात केले असून आजपर्यंतच्या तालुक्याच्या इतिहासाला काळिमा फासण्याचे काम या घटनेने घडले आहे. दरम्यान माझी प्रशासनाला विनंती आहे, या डॉक्टर महिलेचा पुतळा या फलटण उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात यावा आणि त्यांच्याकडून जर नाही झाले तर मी माझ्या स्वखर्चाने तिचा पुतळा फलटण उपजिल्हा रुग्णालयात बसवणार असल्याची माहिती रामराजे यांनी यावेळी दिली आहे. शुभदिनी या ऐतिहासिक प्रसंगी मला मन लागेना. मी 23 तारखेला भाऊबीजेला पुण्याला गेलो होतो. माझी बहीण तिथे राहते, एक बहीण इथे राहते. 23च्या रात्री किंवा 24च्या सकाळी जे घडलं ते या परिसराच्या 1200 वर्षाच्या इतिहासात जे घडलेलं नाही. इतकं काळिमा फासणारं, मानवतेला काळिमा फासणारं कृत्य, विशेष करून लोकशाहीची मूल्य जपताना एक शेतकरी समाजातली मुलगी येते काय, मेडिकल ऑफिसर होते काय, आणि तिचा शेवट एका आलिशान हॉटेलमध्ये फलटणमध्ये होतो काय. आणि भाऊबीज आपण साजरी करतो. त्यांच्या भाऊबीजेला त्यांच्या भावाला काय वाटत असेल. म्हणूनच मी आल्या म्हणलं होतं. माझं तर माझ्या डोक्यात आलं होतं की हा कार्यक्रमच कॅन्सल करून टाका. माझं मनच लागत नाही. असं आहे की आज हे कोणामुळे झालं, कशामुळे झालं, कोण करत होतं, कोण करत नाही, याविषयी मला एक अवाक्षरही बोलायचं नाही. पाच 50-100 राज्यावरनं चॅनल जे माझे मित्र आहेत ते माझ्याकडे आले होते. परवाच हे सगळं झालं. मुख्यमंत्री साहेब येऊन गेले. म्हणलं मी एक शब्द बोलणार नाही आणि मी फक्त 5च वाक्य बोललो. 1200 वर्षाच्या फलटण परिसराच्या, फलटणच्या इतिहासाला आज कलंक लागलेला आहे. आणि मला जी काळजी लागलेली आहे की हा कलंक धुवून कसा काढायचा. त्याला तुम्ही येऊन दादा आणि पाटलाला काय म्हणायचं, तात्या 1.5 किलो खा आणि आम्हाला थरड जा. एक नको 1.5 खा. आमच्या घरादाराला वाटलं कर. शुभेच्छा तुला, पुढच्या जन्मी तूच आमच्या उरावली. काही जास्त काही बोलत नाही. माझ्या मनाची खचखच होती ती मी काढून टाकलेली आहे. माझे पण ठरलेले आहेत. याच्यापुढे मी भाऊबीज साजरी करणार नाही. हे काय आयुष्य आहे तो बोलतो. तुम्हाला जर माणुसकीची असेल तर तुम्ही भाऊबीज सोडून द्या. त्या मुलीची आठवण ठेवा. माझी विनंती आहे तुम्हाला. आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे की फलटण तालुक्यात सच्ची माणसं आहेत, वारकरी पंथाची माणसं आहेत. त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका. आणि त्या मुलीचा पुतळा हा उभा राहणारच. पण सरकारने नाही दिले, माझ्या खर्चाने मी उभे केले. धन्यवाद. थोडं सोसायटीच्या आम्ही एकटे, मी संजू बाबा, रामराजे नाईक निंबाळकर, वय वर्ष 77, काही करू शकणार नाही. प्रमुख कार्यकर्ते जर म्हणायला लागले नको आमच्या मागे लागेल, काय करायचं, त्यांची भांडणे, आपलं तर पोट भरलंय नंतरचं खाऊन. माझी या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे, सावधगिरीची सूचना आहे.
कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय मी लोक राहणार नाही. तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता. अख्ख्या जगात मालोजीराव नाईक निंबाळकरांना हे जमलं नाही, हे आपल्या फलटणचं नाव CNN आणि BBC न्यूजवर गेलेलं की असं झालेलं. एवढं लक्षात घ्या. इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची. तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल, ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काही बोलायचं नाही. परत सांग, तपास चालू आहे. मुख्यमंत्री काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मला अजून खूप कुमकुम बोलायचे, पण योग्य होईल मी सगळंच बोलतो. हे काय होईल ते होईल. पण माझ्या तालुक्याचं, माझ्या संस्थानाचं नाईक निंबाळकर या ब्रँडचं जे वाटोळे या बाबाने केलेले आणि त्याला या प्रल्हाद सारखे चोर मदत करतायत, हे भरून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या. अहो किती संस्थानिक होते की 70 लाख रुपये दिले तिजोरीत. तुम्हाला कल्पना आहे 70 लाखाची किंमत आज काय झाली असते. तुमचा कालवादा आला नसता ते गोट्यात तुला नोकरी तरी मिळाली असते. सारखा भावाला घेऊन येतो नोकरी द्या नोकरी द्या. तुम्हालाच ते चालत असलं तर आम्ही तरी काय करणार. आम्ही हताश होणार नाही. तुम्ही कुठं राजकारणात कुठं शेण खायचं तिथं खा, कुठं खायचं तिथं खा, मला काय घेणं देणं नाही. माझ्या नावाचा आडनावाचा संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे. कैलासवासी संतता मुंडे डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस फलटणमध्ये याच्या पुढे पर्यायच राहिला नाही. कमीत कमी त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे नाही आहेत, सगळेच नाईक निंबाळकर तसे नाही आहेत, सगळेच प्रल्हाद पाटील नाही आहेत. सर्वार्थाने चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत. तुम्ही बिलं काढून देतो नाही तर थांबवतो ये इकडे. आता काय बिलं काढायचं. तुमच्या 1.5 कोटी येणार होता वाटतं. 1.5 कोटी तुम्हाला फार प्रेम सांगतो. सांगितलं होतं तू इथं बसला मी काठी निघून जातो. हा उघडं सांगतो. काय त्या माणसाला अर्थ काय बोलायचं. नाव घ्यावंसं वाटत नाही. दत्तोबा तुम्हाला माफ करा, वाईट वाटेल. तुम्ही बंधनी राहणार म्हणाल. तुम्हाला त्याबद्दल आमचं काय म्हणणं. तुमच्यातला अर्धा गुण तरी त्याला द्या. अर्धा सगळ्यांना. मला काय जाग बोलून भोसले घराण्याच्या या कर्तृत्वाला अजून वाईट दिवस नाहीत. अजूनही तुम्ही सावध व्हा. राजकारणाचा प्रश्न नाही. खून कोणी केलाय का आत्महत्या हा आपला प्रश्न नाही. प्रशासकीय जी दहशत आहे ते संपदा मॅडममुळे आज संपलेली आहे फलटण तालुक्यातली. तिचे उपकार आपल्याला नावात फेडायलाच लागणार आहेत. तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे. आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा अर्धा पुतळा उपजिल्ह्यात काय ते आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा. नाही तर आम्ही आमच्या ह्यांनी लावू. बघू काय होत. कोण नाही म्हणते बघू. काय बोलू अजून तुम्ही. लाज वाटली मला हे नाव लावायला. ही अशी माणसं आमच्या घरात आहेत आणि हेच बडबड करते, हेच बडबड करते, हे साथ देते आणि कोणाला काय दिलं नाही. ते गेले तिकडे. काय करण्याने गेले असते. आता काय करणार. आता कुठल्या ओढणीचा फास घेणार सांगा की. आता कोणाचा फास देणार. आता रांगच लागल. नको. आता मी भरपूर काम केलेलं आहे. मी आता रिटायर होतो. अरे हा लवकर. तुम्हाला कुत्र विचारत नाही. तिथं माझ्या घरात बेडरूम पर्यंत येत आहेत. तिथं 3-3 तास वाट बघायला लागते तरी